अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचा आक्षेप। सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र। न्यायाधीश आणि आरोपींची मिलीभगत म्हणजेच लोकशाहीची हत्या। उद्धव ठाकरेंची टीका। जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड। 3 पार्टनरच्या घरांवरही छापे। कर नाही त्याला डर कशाला। ईडी छाप्यांवरती मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया। सूडबुद्धीने कारवाई नसल्याचं वक्तव्य। केंद्रातलं सरकार बदलत नाही तोवर असे छापे सुरूच राहणार। ईडी छाप्यांसंदर्भात पवारांची टीका। तर जुलमी अत्याचार करणाऱ्यांचा अंत केलाच पाहिजे। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बिल्किस बानो प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल सर्वसामान्यांना आधार देणारा। योग्य निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने त्या भगिनीला न्याय द्यावा। शरद पवारांची मागणी। महाराष्ट्रामधील जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज बैठक। चर्चेमध्ये प्रकाश आंबेडकर आणि इतर डाव्या पक्षांनाही सहभागी करून घ्यावं। शरद पवारांचं मत। राजकारणामध्ये एका रात्रीत बदल घडतात। खासदार कृपाल तुमाने यांचं सूचक वक्तव्य। आम्हाला लोकसभेच्या 18 जागा मिळाव्यात। राष्ट्रवादीला कमी जागांवरती समाधान मानावं लागेल। तुमानेंचं वक्तव्य। निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ नये म्हणून सर्व प्रशासकीय बदल्या 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करा। केंद्रीय निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र। पालघरच्या पाठोपाठ कल्याणही वेगळा जिल्हा करा। जिल्हा नियोजन समितीमध्ये भाजप आमदार कथोरे यांची मागणी। घाईघाईमध्ये ठराव करता येणार नाही। पालकमंत्री शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण। सरकारकडून सवलतींची रक्कम आली नाही म्हणून 9 तारखेलाही एसटी कर्मचारी पगाराविना। एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात गंभीर नसल्याचा श्रीरंग बारगे यांचा आरोप। अर्जुन आणि खेलरत्न पुरस्कार प्रदान। मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांना खेलरत्न पुरस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।